नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत निरोगी आरोग्यासाठी 30 रामबाण उपाय. 1. कमीत कमी 7 ते 8 तासांची झोप घ्या. झोप अपुरी असेल तर वृद्धत्वाच्या काळात समस्या वेळेआधीच त्रास देऊ लागतात. यामुळे चिडचिड आणि रागही वाढतो. 2. तणाव दूर करण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी व्यायाम करा. यामुळे वजन कमी होते आणि गुडघे देखील मजबूत राहतात. 3. दिवसातून एकदा तरी हसणे हे सर्वोत्तम औषध आहे. यामुळे मानसिक स्वास्थ्य चांगलं राहते. 4. थंडीच्या दिवसात किमान 8 ग्लास आणि उन्हाळ्यात कमीत कमी 10 ग्लास पाणी पिया. याशिवाय सूप, ग्रीन टी, फळं, भाज्या, बीटरूट, पालेभाज्या भरपूर प्रमाणात खा. 5. अंकुरित धान्यांमध्ये आरोग्याचे रहस्य दडलेले आहे. यासाठी आठवड्यातून 3 वेळा तरी अंकुरित धान्य खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय फुफ्फुसे मजबूत होतात आणि चेहऱ्यावर चमक देखील येते. 6. दिवसाची सुरुवात 2 ग्लास कोमट पाण्याने करा. कॅफीनयुक्त पेयाऐवजी ग्रीन टी सेवन करा. असे केल्याने आपल्याला हृदय आणि त्वचेसाठी फायदेशीर अँटीऑक्सिडंट्स मिळतात. यामुळे पोट देखील हलके राहते. 7. जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. निरोगी राहण्यासाठी आहाराकडे लक्ष द्या आणि शारीरिक हालचालींना जीवनशैलीचा भाग बनवा. 8. तुमचे वजन जास्त वाढले असेल तर दुधी भोपळ्याचा ज्यूस प्या. वजन कमी होईल. 9. तोंडातून वास येण्याचे मुख्य कारण म्हणजे बद्धकोष्ठता आहे. 10. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर रोज कारल्याची भाजी खा. यामुळे वजन कमी होते. 11. रोज मनुके खाणाऱ्या व्यक्तीला आजारपण लवकर येत नाही. 12. जेवण खाण्यापूर्वी खजूर खाल्ल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होते. 13. अन्नाचे पचन होत नसेल तर आल्याचा तुकडा चावून खा. 14. जर लघवी करताना जळजळ होत असेल तर नारळ पाणी प्या किंवा सकाळी 1 काकडी खा. जळजळ कमी होईल. 15. जे लोक रोज दही खातात त्यांना पोटाचे आजार किंवा कोणतंही इन्फेक्शन होत नाही. 16. जास्त झोप येत असेल तर पुदिन्याची चटणी खा. 17. जेवल्यानंतर लगेच झोपू नका. यामुळे जेवण लवकर पचन होत नाही आणि अपचनाचा त्रास होऊन ॲसिडिटीची समस्या देखील होते. 18. चेहऱ्यावर जर सुरकुत्या पडत असतील तर लाल आणि हिरवी मिरची खाण्याचे प्रमाण वाढवा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. 19. रिकाम्या पोटी खोकल्याने छातीत जमलेला कफ बाहेर पडतो. 20. खोकला खूप येत असेल तर दुधात बताशे घालून दूध पिया. यामुळे खोकला कमी होईल. 21. पाणी जास्त प्या. यामुळे किडनी निरोगी राहते आणि यामुळे किडनीचे आजार होत नाहीत. 22. रोज पपई खाल्ल्याने वजन कमी होते आणि पोटाचे आजार बरे होतात. 23. चेहऱ्याची स्किन ड्राय झाली असेल तर गुलाब पाणी नियमित चेहऱ्याला लावा. यामुळे चेहरा चमकदार बनतो. 24. दिवसातून एकदा तरी दालचिनीचे सेवन केल्यास मानसिक आरोग्य सुधारते आणि बुद्धी तेज होते. 25. तुमचे हात पाय दुखत असल्यास तीळ आणि अळशीचे सेवन केल्यास खूप आराम मिळतो. 26. जेवणात जास्त तुपाचा वापर केल्यास इन्फेक्शन होऊन घशाचे आजार होतात. 27. ज्यांना अंगदुखीचा खूप त्रास होत असेल त्यांनी मखाने दुधात मिक्स करून घ्यावे. आराम मिळतो. 28. जर तुमचे केस खूप गळत असतील तर तांदळाच्या पाण्याने केस धुतल्यास केस गळणे थांबतात आणि केस मजबूतसुद्धा होतात. 20. जर तुम्ही रात्री झोपताना जिरं पाण्यात भिजवून ठेवून ते पाणी सकाळी उठल्यावर उपाशी पोटी पिल्यास पित्त, अपचन, ॲसिडिटी यांचा त्रास होत नाही आणि यामुळे पोटदुखी असल्यास ती पण कमी होते. 30.
जर तुमच्या डोळ्यातून पाणी येत असेल तर रोज डोळ्यात सुरमा किंवा काजळ लावा, आराम मिळेल. तर मित्रमैत्रिणींनो, हे रामबाण उपाय कसे वाटले कमेंट्स करून मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि असेच नवीन उपाय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.